नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत झोपलेला असतो आणि कलाला सुद्धा डुलकी येत असते. त्यावेळी कलाच्या हातातला ब्रश खाली पडतो आणि त्या आवाजाने अद्वैत खडबडून उठतो. अद्वैत तिला विचारतो की काय झालं. कला म्हणते की काही नाही तू झोप, गुड नाईट. तेव्हा अद्वैत मनात विचार करत असतो की गुड नाईट, कसली गुड नाईट. हिच्यासाठी एवढं सगळं मी का सहन करतोय आणि हिला एवढी किंमत का देतोय मी. जाऊ दे, नाहीतर एक काम करतो, मी निघतो इथून. परंतु जर मी आता घरी जर गेलो तर आबा मला 17 प्रश्न विचारतील आणि मग ही पण काही कमी नाहीये, पुन्हा जाऊन आबांचे कान भरेल. त्यावेळी कलाला मात्र फार झोप येत असते. अद्वैत तिच्याकडे बघून विचार करत असतो की किती छान पेंगते ही आणि इथं मला तर झोपही येत नाही. हिचं तर मस्त पेंगत काम सुरू आहे. त्यावेळी ते 2-3 गुंड हे दरवाजाच्या बाहेर आलेले असतात आणि ते वर्कशॉपमध्ये डोकत असतात की वर्कशॉपची सध्या परिस्थिती काय आहे. अद्वैत मनात विचार करत असतो की नाही, ही एक माझ्याकडे चांगली संधी आहे चांगला नवरा मिशनवर जाण्याची. मी आता बाहेर जातो आणि कुठेतरी गरमागरम चहा किंवा कॉफी भेटते का ते बघतो. मग अद्वैत चहा आणि कॉफी आणण्यासाठी बाहेर निघालेला असतो तर ते गुंड लगेच तिथून लपून बसतात. अद्वैतला थोडंसं सस्पिशियस वाटतं, परंतु त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून अद्वैत तिथून निघून जातो. आता अद्वैत तिथून निघून गेल्यामुळे त्या गुंडांची वाट मोकळी होते. तिघेही वर्कशॉपमध्ये जातात. तर त्यावेळी कला मात्र झोपलेली असते आणि तिचा डोळा लागलेला असतो. परंतु रॉकेट जो असतो तो रंगकाम करत असतो. आता त्यातला एक गुंड जातो आणि रॉकेटला पहिल्यांदा तो बेशुद्ध करतो. रॉकेटच्या डोक्यावर जोरात फटका मारल्यामुळे रॉकेट तिथेच बेशुद्ध पडतो. कलाला मात्र या गोष्टीची खबरही नसते, कारण तिचा डोळा लागलेला असतो. आणि आता ते तिघही गुंड हळूहळू त्या वर्कशॉपमधली एक एक गणपतीची मूर्ती खाली करत असतात. तर ते तिन्ही गुंड हळूहळू गणपतीची एक एक मूर्ती नेत असतात. आता त्याच वेळी मूर्ती नेताना एकाच्या पायाला एक बादली लागते आणि त्यामुळे आवाज होतो. आता त्याच वेळी कलाला जाग येते आणि कला बघते तर काय की तिन्ही गुंड मूर्त्या चोरत असतात. ते बघून कलाला धक्का बसतो. कला त्यांना म्हणते की ए कोण आहात तुम्ही, आणि चोर चोर असं कला मोठ्याने ओरडते. तर कला त्यांच्या मागे धावत असते, परंतु ते गुंड तोपर्यंत तिथून निघून गेलेले असतात. तर त्यावेळी अद्वैत सुद्धा तिथे आलेला असतो. अद्वैत चहा घेऊन आलेला असतो आणि ते गुंड अद्वैतला सुद्धा धक्का मारतात. अद्वैतच्या हातातला चहा सुद्धा खाली सांडलेला असतो. अद्वैतलाही कळत नसतं की हे लोक मूर्त्या घेऊन कुठे चालले. त्याच वेळी कला बाहेर आलेली असते. कला खूप घाबरलेली असते. अद्वैत कलाला विचारतो की खरे काय झालंय, परंतु कलाला काही बोलताच येत नसतं. तिच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात. तेव्हा अद्वैत तिला पुन्हा विचारतो की खरे जरा शांत होशील का, प्लीज मला सांग काय झालंय. तेव्हा मग कला आता अद्वैतला सांगते आपण ज्या बाप्पाच्या मूर्त्या बनवल्या होत्या त्या चोरांनी चोरल्या. त्यांनी आपल्या मूर्त्यांची चोरी केली आहे. किती मूर्ती चोरल्या हे तर नाही माहिती, परंतु 25 मूर्त्यांची त्यांनी चोरी केली आहे. आपल्या घरची मूर्ती सुद्धा त्यांनी नेली. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तू शांत हो बरं आधी. कला म्हणत असते की कशी शांत होणार आहे चांदेकर मी, आता मी काय करू आणि कशी शांत होऊ. त्यांनी सगळ्या मूर्त्या नेल्या, आता मी हा सगळा लॉस कसा भरून काढू, माझी तर सगळी मेहनत पण वाया गेली. अद्वैत कलाला म्हणत असतो की अगं जाऊ देत ना, तू एवढं टेन्शन का घेतीयस, तू एवढं का हायपर होतीयस. तेव्हा कला म्हणते की अरे टेन्शन घेऊ नको तर काय करू, आता तू मला त्या मूर्त्या आणून देणार आहेस का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मी आणून देतो तुला तुझ्या मूर्त्या, पण तू शांत बस. असं म्हणून अद्वैत आता तिथून निघालेला असतो. आणि मग कलाच्या लक्षात येतं की रॉकेट तर तिथे बेशुद्धच आहे. आणि मग कला लगेचच रॉकेटकडे जाते. रॉकेटला ती उठवते, रॉकेटला पाणी प्यायला देते. रॉकेटच्या डोक्याला मार लागलेला असतो. रॉकेट कलाला म्हणत असतो की अगं गणपतीच्या मूर्त्या कुठे इथल्या, आणि तुला माहितीये का कलाताई, जेव्हा मी मागे बसलो होतो रंगकाम करत होतो त्यावेळी कोणीतरी माझ्या डोक्यात मारलं, माझे हात पण पकडले, मला तर काही करताच आलं नाही आणि माझ्या डोक्यात कोणीतरी खूप जोरदार वार केला. सॉरी हा कलाताई, माझ्यामुळेच झालं ना हे सगळं. मित्रांनो, तुम्ही जर आपला व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद. रॉकेट झालेल्या प्रकाराला स्वतः जबाबदार ठरवत असतो. तेव्हा कला रॉकेटला समजावून सांगत असते की नाही रे रॉकेट, तुझी या सगळ्यामध्ये काहीच चूक नाहीये. अरे ही बघ, ही शेवटची मूर्ती मी बनवली आणि तेवढ्यातच माझा डोळा लागला आणि त्याच वेळेत हे सगळं काही घडून गेलं. सगळ्या मूर्ती चोरीला गेल्या रे. रॉकेट म्हणतो की हे बघ कलाताई, तू टेन्शन घेऊ नकोस. मला सांग की तू त्या गुंडांना बघितलं का, म्हणजे ते कसे आले होते, कसे दिसत होते, किंवा कुठल्या गाडीत आले होते, तू काही बघितलं का त्यांच्याबद्दल. निदान तू त्यांच्या गाडीचा नंबर तरी बघितला का, आपण त्यांना ॲटलिस्ट शोधू तरी शकतो ना. कला म्हणते की नाही रे रॉकेट, मी काहीच बघितलं नाही. रॉकेट विचारतो की अगं पण दाजी कुठे आहे. कला म्हणते की अरे तुला शुद्ध येण्याच्या आधीच कुठे काही ट्रेस लागतोय का, मूर्त्या शोधताय का. आणि अद्वैत मूर्त्या शोधण्यासाठीच गेलाय.
पण मला कळत नाही की तो तरी आता मूर्त्या कसं काय शोधणार आहे, कारण आपल्याला गाडीचा रंगही माहीत नाही, गाडीचा नंबरही माहीत नाही आहे आणि ती माणसं कशी दिसतात, त्यांनी मूर्त्या कुठं नेल्यात, आपल्याला काहीच माहीत नाही आहे. मला तर आता खूप टेन्शन आले, काय करावं काहीच कळत नाहीये. रॉकेट म्हणतो की हे बघ कलाताई, तू टेन्शन घेऊ नकोस, हे बघ माझा दाजींवर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे की दाजी नक्कीच मूर्त्या शोधून आणतील बघ. इकडे त्या तिन्ही गुंडांचा ट्रक असतो आणि त्या ट्रकमध्ये काही मूर्त्या असतात. तर अद्वैत त्यांचा पिछा करत असतो. अद्वैतला अजून ते सापडलेले नसतात, परंतु अद्वैत खूप घाईघाईने चाललेला असतो. राहुल त्यातल्या एका गुंडाला कॉल करतो आणि विचारतो की काम झालं का. त्यावर गुंड सांगतो की हो साहेब, काम झालंय, निदान आम्ही 25 मूर्त्या तरी चोरल्यात, पण जरा लोचा झालाय कारण तुमचा भाऊ आमचा पाठलाग करतोय. हे ऐकल्यावर राहुलला धक्का बसतो आणि म्हणतो की कोण, अद्वैत? तेव्हा ते गुंड म्हणतात की हो. तर राहुल म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्यांच्या हाती सापडता कामा नये आणि काहीही झालं तरी मूर्त्यांचं काम आज झालंच पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी एवढी गोष्ट लक्षात ठेवा, एकेकाला पकडून मी तुमची वाट लावेल आता. तर तो गुंड म्हणत असतो की अहो साहेब, आम्ही आमचं काम केलंय, परंतु तुमचा भाऊ आमची पाठच सोडायला तयार नाही, तो सारखाच आमचा पिछा करतोय. राहुल म्हणतो की मला बाकीचं काही माहीत नाही, तुम्ही लवकरात लवकर तिकडून सटका आणि अद्वैतच्या हाती काहीही लागता कामा नये आणि मूर्त्या तर अजिबातच नाही. एक गोष्ट तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की जर मी अद्वैतला सापडला तर तुम्हाला तुमचे पैसे मिळणारच नाही आणि मग त्यानंतर तुमचं काय होईल ना याची गॅरंटी मी तुम्हाला नाही देणार. तर तो गुंड म्हणत असतो की बरं साहेब, तुम्ही म्हणताय तसंच होईल, आता तुम्ही फोन ठेवा. मग राहुल म्हणतो की तू कामाकडे लक्ष दे पहिल्यांदा आणि मला अपडेट देत राहा, असं म्हणून राहुल रागारागाने फोन ठेवतो. तर रोहिणी तिथं असते. रोहिणीलाही प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो, कारण अद्वैत त्या गुंडांचा पाठलाग करत असतो आणि अद्वैतचा स्वभाव तिला माहीत असतो की अद्वैत किती हट्टी आहे. एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे लागला तर ते काम पूर्णच करतो. राहुलच्या आणि रोहिणीच्या जीवाला सुद्धा आता घोर लागलेला असतो की जर अद्वैतने त्या गुंडांना पकडलं आणि जर त्यांना विचारलं की हे काम तुम्हाला कोणी करायला सांगितलं आणि मग त्या गुंडांनी जर रोहिणीचं किंवा राहुलचं नाव घेतलं तर मात्र आपलं काही खरं नाही. यामुळे रोहिणी आणि राहुलला फार भीती वाटत असते. तर अद्वैत मात्र एकदम जोर लावून त्या गुंडांचा पाठलाग करत असतो, गाडी फास्ट चालवत असतो. तर कलाला मात्र तिच्या मूर्त्या चोरी गेल्यामुळे फार वाईट वाटत असतं. कला सारखीच रडत असते आणि तिला ते क्षण आठवत असतात की कशा प्रकारे तिने सगळ्या मूर्त्या घडवल्या होत्या, किती प्रेमाने रंगकाम केलं होतं आणि अद्वैतने सुद्धा तिला या सगळ्या गोष्टीत किती मदत केली होती. ते सर्व क्षण तिला आठवत असतात आणि ते क्षण आठवून आता कलाला फार वाईट वाटलेलं असतं. तर अद्वैत त्या गुंडांचा पाठलाग करत असतो आणि अद्वैत आता त्या गुंडांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असतो. तर इकडे अद्वैत आणि कला घरी आलेले नसतात, त्यामुळे सरोज मात्र अजूनच टेन्शनमध्ये असते. हॉलमध्ये सारखी एरझरे मारत असते आणि त्याच गोष्टींचा विचार करत असते. तिला पहिल्यापासूनचे क्षण आठवत असतात की कशा प्रकारे अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांच्या जवळ येत आहे. ज्यावेळी पहिल्यांदा सरोज अद्वैत आणि कलाच्या रूममध्ये गेली होती तेव्हा अद्वैत आणि कलाला तिने बेडवर बघितलं होतं. नंतर जेव्हा ती अचानक दुसऱ्यांदा अद्वैत कलाच्या रूममध्ये गेली होती तेव्हा कलाच्या मांडीवर अद्वैत झोपलेला होता. त्यानंतर तिसऱ्या वेळा तिने पकडलेलं अद्वैत आणि कला सोबतच डायनिंग टेबलवर जांभई देत असतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिने दोघांनाही बेडवर पडताना बघितलेलं असतं. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरोज आता नको ते विचार करायला लागलेली असते आणि तिला सारखं वाटत असतं की कलाने अद्वैतला तिच्या जाळ्यामध्ये ओढलंय. सरोज मनात विचार करत असते की नाही, असं बिलकुल होता कामा नये. मुळात म्हणजे ज्या नात्याची सुरुवातच खोट्याने झालीये ते नातं टिकताच कामा नये. माझ्या मुलाला माझ्या आणि त्याच्या विरोधात असलेल्या या नात्यामध्ये मला जबरदस्तीने अडकवायचं नाहीये. परंतु त्याच वेळी सरोजला त्या गोष्टी दिसत असतात की त्या मुलीचं जाऊ देत, परंतु अद्वैतच खूप त्या मुलीची साईड घ्यायला लागलाय. आणि मग तिला मंगळागौरीचा तो क्षण आठवत असतो की ज्यावेळी अद्वैतने रूममध्ये जाऊन कलाचा हात धरून कलाला सगळ्यांसमोर आणलेलं असतं आणि आबांना तो म्हटलेलाही असतो की आबा, कला ही आपल्या घरातली लक्ष्मी आहे आणि आपल्या घरातल्या लक्ष्मीला मी अशी वागणूक नव्हती द्यायला पाहिजे आणि आबा, मला माझी चूक समजली आहे. सरोज त्याच गोष्टींचा विचार करत असते की कशा प्रकारे अद्वैत आता कलाची बाजू घ्यायला लागलाय. कलाला लक्ष्मी काय म्हणतोय तर कलाचा हात धरून तिला सगळ्यांसमोर घेऊन काय येतोय, कलाची साईड काय घेतोय. सरोजला कलाचं हे वागणं अजिबात समजत नसतं आणि ती विचार करत असते की आजकाल अद्वैतचं वागणंच मला कळत नाही. तो काय वागतोय, काय चाललंय त्याचं काही कळायला मार्ग नाही. आता त्या कलाला बनवायच्या असतील मूर्त्या, परंतु त्याला तिथे थांबायची काय गरज होती तिच्याजवळ.
त्याच वेळी रोहिणी तिथे आलेली असते आणि रोहिणी सरोजला बघते की सरोज हॉलमध्ये उभी आहे आणि कोणाची तरी वाट बघते. तिला समजतं की नक्कीच ती अद्वैतची वाट बघते आणि मग सरोजला टेन्शनमध्ये बघून मग रोहिणी आता आग लावण्यासाठी तिथे येते. सरोजला ती म्हणते की काय ग सरोज वहिनी, अजून तू झोपली नाहीयेस का? अच्छा, कोणाची तरी वाट बघते का? अच्छा, अद्वैत नाही आलाय का अजून? अगं अद्वैत तर नाही आलाय आणि कला सुद्धा नाही आली आहे. म्हणजे मध्यरात्र उलटून गेली आहे. दोघांनी यायला हवं होतं एव्हाना. अजून दोघंही आले नाहीये आणि किती टाइम झालाय दोघांना यायला. बघ ना सरोज वहिनी, अद्वैत कसा वागतोय ना. म्हणजे आधी तर तुझ्या शब्दाच्या बाहेर सुद्धा अद्वैत कधी नव्हता ग, आणि आता तर काय कलाचा शब्द सुद्धा तो पडू देत नाही. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात वगैरे पडले की काय? म्हणजे ज्या प्रकारे अद्वैत कलाची बाजू काय घेतोय, त्यानंतर दोघं एकत्र काय येत आहे, आज एवढं रात्रभर बाहेर काय आहेत, त्यावरून तर मला हेच वाटतंय की अद्वैत कलाच्या प्रेमात पडलाय. त्या कलाचं जाऊ दे ग, परंतु अद्वैत नाही नको असं करायला. आणि तसंही आता इथं उभं राहून आपण विचार करण्यात काय फायदा त्या गोष्टीवर. जाऊ दे, मी चालले झोपायला. चल मी जाते झोपायला आणि तूही झोप, असं म्हणून रोहिणी तिथून थिणगी पाडत आता तिथून निघून गेलेली असते. तर इकडे कलाही रडत बसलेली असते. रॉकेटही तिथेच असतो. त्याचवेळी बाळूकाका तिथे येतात. बाळूकाका कलाला विचारतात की काय ग कला, काय झालं, मूर्त्या रेडी नाही आहेत का अजून? तेव्हा कला बाळूकाकांना म्हणते की बाळूकाका मूर्त्या रेडी आहेत. बाळूकाका म्हणतात की अगं मला वाटलंच होतं की तू सगळ्या मूर्त्या बरोबर पूर्ण करणार, म्हणूनच तर मी ऑर्डर तुला दिली होती आणि मला तुझं काम आणि शब्द दोघंही माहिती आहे. तू तुझं काम अगदी चोख पार पाडते. बाळूकाका विचारतात की पण काय ग, एवढ्याच मूर्ती का आहेत इथे? म्हणजे तुला 204 मूर्त्या बनवायच्या आहेत ना? कला म्हणते की 205 म्हणा काका, कारण चांदेकरांच्या घरची मूर्ती सुद्धा मीच बनवली होती, असं म्हणून कला रडत असते. पुढे कला सांगत असते की पण काका. त्यावर बाळूकाका म्हणतात की आता पण काय कला? तर कला म्हणते की बाळूकाका तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगावं हेच मला कळत नाहीये. अहो रात्रीचे 2 वाजेपर्यंत आम्ही सगळ्या मूर्त्या कंप्लीट केल्या, सगळ्या मूर्त्या पूर्ण केल्या, आणि जेव्हा मी ही शेवटची मूर्ती बनवत होते त्याचवेळी माझा थोडासा डोळा लागला. आणि कशासाठी का बरं मला काहीच माहीत नाही, परंतु रात्रीतल्या रात्री कोणीतरी मूर्त्या गायब केल्यात आणि काका आपल्या वर्कशॉपमधल्या काही मूर्त्या चोरीला गेल्यात. हे ऐकल्यावर बाळूकाकांना तर खूप मोठा धक्का बसतो. बाळूकाका म्हणतात की अगं काय बोलतीयस कला तू, मूर्त्या अशा कशा चोरीला गेल्या? आता योग्य वेळेत जर मूर्त्या भेटल्या नाही तर कस्टमर मला वेड्यात काढतील अक्षरशः. आणि अगं अशी कशी कोणी चोरी करेल? एवढी मोठी गोष्ट होऊन बसली आहे आणि तू अशी शांत बसते इथे. अगं कला, हा किती मोठा निष्काळजीपणा आहे. आता मी काय करू? कला, मी तुझ्याकडनं कधीच अशी अपेक्षा केली नव्हती. मी किती विश्वास टाकला होता अगं तुझ्यावर. तू म्हणाली म्हणून मी तुला हे काम दिलं. आता तरी सांग की मूर्त्या कुठे गेल्या, कोणी चोरल्या, काय चाललंय हे सगळं? आणि मूर्त्या अशा कशा काही कोणी डोळ्यासमोरून घेऊन जाऊ शकतं? तेव्हा कला म्हणते की खरंच काका, मी तुम्हाला खरं सांगतेय की मला यातलं काहीच माहीत नाही. मी फक्त माझा डोळा उघडला तेव्हा मला दिसलं की चोर मूर्त्या घेऊन जात होते. मी त्यांच्या मागे गेले, परंतु तोपर्यंत ते निघून गेले होते. या व्यतिरिक्त काका मला काहीच माहीत नाही हो. तेव्हा बाळूकाका म्हणतात की अगं कला, तू काय बोलतीयस? तुला तरी समजतंय का? अगं तुला एका गोष्टीचं गांभीर्य समजतंय का? दुसऱ्या माणसाकडून कॉन्ट्रॅक्ट काढून मी ते कॉन्ट्रॅक्ट तुला दिलं होतं, आणि बघ ना काय केलंस तू ह्या सगळ्यांचं. अगं तू हे कॉन्ट्रॅक्ट योग्य पद्धतीने आणि योग्य रीतीने पार पाडशील अशी मला खात्रीच होती ग, परंतु तू मात्र बेजबाबदारपणाचा कळस केलाय अक्षरशः. कला, तू खूप मोठं नुकसान केलंयस माझं. त्याचवेळी बाळूकाकांना एक फोन येत असतो आणि बाळूकाका कलाला म्हणत असतात की बघ आता लोकांचे सुद्धा फोन यायला लागलेत मला. या सगळ्यांकडून मी ॲडव्हान्स घेतलाय. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टीला तोंड कोण देणार? आता जी परिस्थिती आली आहे तिला तोंड तू देणार आहेस का कला? कला मात्र खूप रडत असते आणि जे झालंय त्याबद्दल तिला फार पश्चाताप येत असतो. तिला असं वाटत असतं की हे सगळं माझ्यामुळेच झालं. जर मला डुलकी आली नसती आणि माझा डोळा लागला नसता तर मात्र आज मूर्त्या शाबीत असत्या. तर मात्र आज मूर्त्यांची चोरी झाली नसती. परंतु माझ्या थोड्याशा झोपेमुळे एवढं मोठं नुकसान होऊन गेलं. त्यामुळे कला या सगळ्या गोष्टीला स्वतःला जबाबदार ठरवत असते. कला बाळूकाकांना म्हणत असते की काका, मला माहिती आहे माझ्याकडनं चूक झाली आहे, मला माफ करा. कलाला काय करावं ते कळत नसतं आणि मग एका गणपती बाप्पा पुढे कला बसते. हात जोडून कला बाप्पाला प्रार्थना करत असते. अद्वैतला मूर्त्या लवकरात लवकर भेटू दे यासाठी प्रार्थना करत असते.
ज्यावेळी कला बाप्पापुढे हात जोडून बसलेली असते, बाप्पाने सुद्धा कलाला कौल दिलेला असतो आणि त्याच वेळी अद्वैत आता त्या ट्रकला ओव्हरटेक करतो. म्हणजेच त्या गुंडांच्या गाडीला अद्वैतने ओव्हरटेक केलेलं असतं. कला बाप्पापुढे रडत असते, त्यामुळे बाळूकाका चिडतात आणि कलाला म्हणतात की आता काय गरज आहे बाप्पापुढे रडून आणि बाप्पाला प्रार्थना करून. एवढी मोठी जबाबदारी तू घेतली होतीस ना, मग काम संपल्यानंतर झोपायची काही गरज होती का? आता तर प्रार्थना करून काहीच उपयोग नाहीये कला, आणि तुझ्यामुळे खऱ्या अर्थाने मी आज बदनाम झालोय आणि बर्बादही झालोय. आता परत कॉन्ट्रॅक्टसाठी कोणीही माझ्याकडे येणार नाही. बाळूकाका कलाला वाटेल ते बोलत असतात. कलाला त्या सगळ्या गोष्टी समजत असतात, कारण त्यांची ही चिडचिड कला समजून घेत असते. कला सगळ्या गोष्टीला स्वतःला जबाबदार ठरवत असते आणि माझ्यामुळे बाळूकाकांचं सुद्धा खूप मोठं नुकसान होतंय, त्यामुळे कला अजूनच रडत असते. परंतु बाप्पावर कलाचा विश्वास असतो आणि बाप्पा काहीतरी चमत्कार करेल या अर्थाने कला त्यांच्याकडे प्रार्थना करत असते. तर इकडे चांदेकरांच्या घरी गणपतीची सगळी तयारी झालेली असते, डेकोरेशन वगैरे केलेलं असतं. तर रजनी आबांना म्हणते की आबा, गणपतीची तर सगळी तयारी झाली आहे, आता फक्त अद्वैतला फोन करून गणपतीची मूर्ती आणायची बाकी आहे. आबा रजनीला म्हणतात की थांब, मी जरा अद्वैतला फोन करून विचारतो की ते निघालेत की नाही. मग आबा आता अद्वैतला फोन करत असतात. त्यावेळी अद्वैतचा फोन काय लागत नसतो, कारण अद्वैत इकडे दुसऱ्याच गोष्टीमध्ये बिझी असतो. तर अद्वैत मात्र आता गाडीतून खाली उतरलेला असतो. तर ट्रकमधील गुंड आता खाली उतरतात आणि अद्वैतच्या अंगावर धावून येत असतात. मग अद्वैतही आता त्यांची गय करत नाही आणि एका गुंडाला अद्वैत आता चांगलाच चोप देतो. तर इकडे बाळूकाका कलाला खूप बोलत असतात, कलाला ओरडत असतात. त्यामुळे रॉकेटला मात्र फार वाईट वाटत असतं. मग रॉकेट बाळूकाकांना म्हणत असतो की अहो काका, यामध्ये कलाताईची काहीच चूक नाही, वाटलं तर मी गणपती बाप्पाची शपथ घेतो, तुम्ही कलाताईला नका बोलू. बाळूकाका म्हणतात की अरे मग काय करू, आणि तुला तुझ्या कलाताईला बोलू नको असं म्हणतोय तू, परिस्थिती गंभीर आहे याचा तरी एकदा विचार कर. आता अशा परिस्थितीत काय करायचं मी, आणि कुठून आणायच्या मूर्त्या, अजून किती वेळ लागणार आहे, आणि आता थोड्याच वेळात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. तर इकडे अद्वैतने मात्र त्या गुंडांना चांगला चोप दिलेला असतो. सगळे गुंड आता खाली पडलेले असतात. त्यातल्याच एका गुंडाला अद्वैत उठवतो आणि त्या गुंडाला आता गणपतीच्या मूर्त्यांकडे घेऊन जातो, ज्या मूर्त्या गाडीच्या मागच्या साईडला ठेवलेल्या असतात. आणि मग त्या मूर्त्यांकडे बघून तो त्याला सांगतो की आता जिथून तू मूर्त्या उचलल्या होत्या ना, तिथेच या सगळ्या मूर्त्या नेऊन ठेवायच्या. अद्वैत आणि ते गुंड आता येत असतात. तर इकडे कलाला आजोबांचा कॉल येत असतो, म्हणजे आबांचा कॉल येत असतो. कलाला आबांचा कॉल घेण्यासाठी सुद्धा भीती वाटत असते. ती विचार करत असते की इकडनं बाळूकाका आणि तिकडनं आजोबा सगळेच जण मला प्रश्न विचारणार आहे, सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मला द्यावी लागणार आहे. आणि सगळ्यांचा प्रश्न तर एकच आहे की गणपती कुठे आहेत. बाप्पा, मी कमी पडले का या सगळ्यामध्ये? परंतु मला एका गोष्टीवर खात्री आहे की जरी मी कमी पडले ना, तरी सुद्धा तू मला हरू देणार नाही, कारण तुलाही माहिती आहे की मी मनापासून तुझ्या मूर्ती बनवलाय. बाप्पा, मी तुला विनंती करते की प्लीज तू मला मदत कर. कला मनातल्या मनात बाप्पाच्या धावा करत असते आणि रडत असते. बाळूकाका मात्र सारखेच चिडत असतात आणि कलाला ते म्हणत असतात की मी आता लोकांना काय उत्तर द्यायचंय. आता तर लोक मला विचारतीलच ना की तुमच्या मूर्त्या कुठे, मग मी लोकांना काय उत्तर देणार आता या गोष्टीसाठी. बाळूकाकांचा तो आवाज आणि बाळूकाकांची चिडचिड बघून कला खूप घाबरलेली असते आणि कलाला खूप टेन्शन आलेलं असतं की आता गणपतीच्या मूर्त्या अद्वैतला भेटतील की नाही. कला आता त्याच टेन्शनमध्ये असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे बाळूकाका कलाला म्हणत असतात की मला नाही वाटत की मूर्त्या भेटतील, कुठे आहेत मूर्त्या. त्याचवेळी अद्वैत तिथे मूर्त्या घेऊन आलेला असतो आणि म्हणतो की मूर्त्या इथे आहे. अद्वैतला तिथे आलेलं बघून कलाला मात्र प्रचंड आनंद झालेला असतो आणि डोळ्यांसमोर मूर्त्या बघून कला आता खूप खुश झालेली असते. बाळूकाकांनाही आनंद होतो की अगदी योग्य वेळेत मूर्त्या परत आलेल्या असतात. तर अद्वैत बाळूकाकांना सांगतो, बाप्पांचं आगमन हे मुहूर्तावरच होईल, सगळ्या मूर्त्या ह्या ट्रकमध्ये आहेत, एक एक करून काढून घ्या. सर्वजण गणपती बाप्पा मोरया असा नारा लावतात. तर अद्वैतने मात्र ज्या चोरट्यांनी चोरी केलेली असते मूर्त्यांची, त्या चोरांना गणपतीच्या मूर्त्या ठेवायला सांगितलेल्या असतात. ज्यांनी मूर्त्यांची चोरी केलेली असते त्यांनाच कामाला लावलेलं असतं. मग एक एक करून ते गुंड आता सगळ्या मूर्त्या पुन्हा वर्कशॉपमध्ये ठेवून देतात. कलाला मात्र अद्वैतवर खूपच प्राऊड फील होत असतं आणि अद्वैतने आज जे काही काम केलेलं असतं त्यामुळे कला तर आज अद्वैतची फॅनच झालेली असते. अद्वैतला ती म्हणत असते की खरंच आज तू जे काही काम केलंयस ना माझ्यासाठी, त्या कामासाठी मी आयुष्यभर ऋणी राहील तुझी.
तर अद्वैत मनात म्हणत असतो की बापरे, खरे सोबत आणि आयुष्यभर राहायचं शक्यच नाहीये. बाप्पा आता तूच वाचव बर का मला. इकडे गणपती बाप्पाची मूर्ती येण्याची बाकी असते. सर्व चांदेकर आता हॉलमध्ये बसलेले असतात. बाप्पाची प्रतिस्थापना करायची असते, परंतु अजून मूर्ती आलेली नसते. त्यावेळी रोहिणी मात्र म्हणत असते की आता बाप्पाची प्रतिस्थापना करायची आहे आणि योग्य मुहूर्तावर झालं नाही तर काय उपयोग या सगळ्या गोष्टींचा. मग राहुल आता मोठेपणा घेण्यासाठी म्हणतो की मी एक काम करतो, मी मूर्ती घेऊन येतो. राहुल आता गणपतीची मूर्ती आणण्यासाठी बाहेर निघालेला असतो. त्याचवेळी अद्वैत आणि कला बाप्पाची मूर्ती घेऊन तिथे आलेले असतात. गणपती बाप्पा मोरया असं जोराने म्हणतात. घरात बाप्पा आलेले बघून सगळ्यांना आता खूप आनंद झालेला असतो. आणि मग आबा म्हणतात की अरे बघा तर, घराच्या दरवाजाजवळ बाप्पा आले सुद्धा. आणि बाप्पांना तिथे बघून घरातल्या सर्वांना खूप आनंद झालेला असतो आणि कला आणि अद्वैत सुद्धा खूपच खुश असतात. परंतु रोहिणी आणि राहुलच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो, कारण रोहिणीचा प्लॅन हा असतो की अद्वैत वेळेवर मूर्त्या घेऊन येणार नाही हे तर रोहिणी आणि राहुलला माहीत असतं. आणि मग राहुलने जर बाप्पाची मूर्ती आणली वेळेवर, जर राहुलने आणलेल्या बाप्पाच्या मूर्तीचं जर सगळ्यांना दर्शन झालं तर मात्र राहुल सगळ्यांचा हिरो होऊन जाईल. परंतु असं काहीच झालं नसतं. शेवटी हिरो हा अद्वैतच ठरलेला असतो. त्यामुळे रोहिणीला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबतात आणि रोहिणी रागानेच अद्वैतकडे बघत असते. तर राहुलचाही पूर्ण प्लॅन फिश झालेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोघांना या गोष्टीचा धक्का बसलेला असतो की मूर्ती आली तर आली कशी काय घरामध्ये. याचा अर्थ आपल्या गुंडांनी माती खाल्ली आहे हे कळलेलं असतं. आणि पुन्हा एकदा अद्वैतने आणि कलाने बाजी मारल्यामुळे राहुल आणि रोहिणीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो. तर मित्रांनो, घरात गणपती बाप्पा आले. तर गणपती बाप्पाच्या आगमनाने कला आणि अद्वैतच्या नात्यामध्ये सुधार होईल का? अद्वैत आणि कलाचं नातं पुढे जाईल का? याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.